सर्व सुख
रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
चला वळू गाई गाई चला वळू गाई गाई चला वळू गाई गाई चला वळू गाई चला वळू गाई गाई चला वळू गाई चला वळू गाई गाई चला वळू गाई गाई पैसू देऊन लेके खाई पैसू देऊन लेके खाई पैसू देऊन लेके खाई पैसू देऊन पैसू देऊ लेके खाई पैसू देऊ लेके खाई पैसू देऊ लेके खाई पैसू देऊ लेके Hare
खांदी भार पोटी भूक 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 काय खेळायाचे सुख 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 बहुतेरी वन बहुतेरी पाय वैकुंठ हरी भक्त परायण बापूजी तातोबा चव्हाण, त्याचप्रमाणे वैकुंठ हरिभक्त परायण लक्ष्मण बापूजी चव्हाण
त्याचप्रमाणे वैकुंठ हरिभक्त परायण गोविंद बापूजी चव्हाण, वैकुंठ हरिभक्त परायण पुंडलिक गोविंद चव्हाण आणि श्रीयुत त्यांचे चिरंजीव हरिभक्त परायण रघुनाथ पुंडलिक चव्हाण. आज द्वादशी आहे. कालचं एकादशीचं कार्यक्रम हरिकीर्तनाचा कार्यक्रम आमच्या परम महाराजांकडे झालेला आहे आणि आज द्वादशीची आज काल्याचं जे कीर्तन आहे ती सेवा आमच्यापर्यंत आलेली आहे. सेवेसाठी घेतलेला जगद्गुरु जगतवंद्य संत तुकाराम महाराज यांचा अभंग आहे आणि या अभंगातून आपल्याला ते जे काय सांगतायत त्याचा आपण यथामती विचार करायचा आहे. तो सुद्धा पांडुरंगा करू प्रथम नमन, महायोग पीठे तटे भीमरथ्यावरम पुंडलिकाय समागत्यंत परब्रह्मलिंगम भजे पाग्रमाला जन्मस्तकी केशव शोम महाभागवतम नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म पराणं विश्वानंदं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भक्त कल्याण. महायोगम ओम नमो याद्या वेद प्रज्ञे स्वसवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशु सकळार्मती म्हणे निवृत्तिदासु अवधारी आद अभिनव वाग्मी चातुर्यार्थ कला ते शारदा विश्वमोहिनी नमस्कार. सेवेसाठी घेतलेला अभंग तुकाराम महाराजांचा. अभंगात काय सांगतात? चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई, बहु केली वन वन पाय पिटी झाला, खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे, तुका म्हणे वेगी मग हे अवघे बरवे. काय म्हणतात? चला वळू गाई. आपण सगळे शेतकरीच आहोत नाही का बाबा? आपण सर्व शेतकरीच आहोत. आता या ठिकाणी तुकाराम महाराज गायीची उपमा जी देत आहेत, या गायी कुठच्या आहेत? प्रत्येकाच्या ठिकाणी या गायी आहेत. गोठ्यातल्या गायी आहेत त्या वेगळ्या, गोठ्यात गायी आहेत ह्या गायी वेगळ्या आहेत. मग ती जर्सी असू दे, गावठी असू दे, कुठचीही असू दे. परंतु या गोठ्यात असणाऱ्या ज्या गायी आहेत, ह्या किती गायी आहेत? 11 गायी आहेत. किती? 11 गायी आहेत. आता या 11 गायीपैकी तुम्ही म्हणाल बाबा 11 गायी म्हणजे काय? याच्यातली भावार्थ काय असेल? तर आपल्याकडे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत. आता 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय 10 गायी झाल्या आणि 11वी जी गाय आहे, ही 11वी गाय म्हटल्याच्या त्या गायीला मन म्हणतात. मन नावाची जी गाय आहे ही या देहात स्वस्थ बसायला आपल्याला देत नाही. आता आपण जर विचार केला तर मन जरी आपण म्हटलं तरी आपण या ठिकाणी कीर्तनाला जर आपण या ठिकाणी येऊन बसलो जरी असलो तरी कदाचित 1-2 माणसांच्या घरात काही माणसं नसतील, काही लोक त्या घरातून आलेली असतील, काही कीर्तनाच्या इच्छेप्रमाणे आवडीप्रमाणे. परंतु बाई म्हणत असेल कदाचित मी कीर्तन आले ही गोष्ट ठीक झाली, परंतु घराकडे इतर मंडळी कोण नाही, गुलाब लावलेला आहे की नाही लावलेला आहे.
हा मी तर या ठिकाणी आणि कोणतरी घर फोडून घेऊन गेल्याच्या नंतर काय करणार? ही एक मन नावाची जी गाय आहे ती रात्रंदिवस आपल्याला झोप देत नाही. आणि या गायीला सगळेच कंटाळलेले असतात, कारण ती कोणाच्या हातालाच गावत नाही. आपण जर विचार केला तर डोळा नावाची गाय आपण म्हणतो ना, ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळा, ज्ञानेंद्रिय म्हणजे कान मध्ये आहेत. आपण कीर्तनाला आल्याच्या नंतर आपल्या घरातल्या गोष्टी असतात. घरातल्या गोष्टी म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी कीर्तनाचा विषय कीर्तनात असतो. पण चार माणसं बाई माणसं एका ठिकाणी जमल्याच्या नंतर कसं काय चाललंय वेळ त्यांना कुठेच नसतो. परंतु कीर्तनात त्यावेळी बोलण्याचा त्या ठिकाणी तेवढी संधी असते ती, आणि तेवढ्यातच त्या बोलणार. म्हणजे ऐकण्याच म्हणजे जे इंद्रिय आहे ते काय आहे? कान आहे. आणि हे कान आकाशाचा गुण आहे. पंच ज्ञानेंद्रिय पंच ज्ञानिया म्हणजे ही बोल स्पर्श रूप रस हे विषय आहेत. आणि या विषय राहण्यात हे इंद्रिय धाव घेत आहेत, रात्रंदिवस धाव घेत आहेत. आपल्याला कळत नाही. तो मनुष्य म्हणतो की मी काय करतो आहे, मनुष्य काहीच करत नाही. पाहिलेली वस्तू बघण्यासाठी ती इंद्रिय परत परत त्या ठिकाणी सोकावलेली असते. आणि या इंद्रियाने जोपर्यंत आपल्या ताब्यात ती येत नाहीत, त्यांना जरी व्यसन घालण्याचा प्रश्न असेल तर बैल नाही तर इतर काहीतरी ऐकत नसेल तर याला व्यसनीचा जरी लगाम लावला तरी तो बैल थांबू शकेल. परंतु याला व्यसन लावण्यासाठी म्हणून काय पाहिजे? विवेक वैराग्याचं त्या ठिकाणी आच्छादन जर केलेलं असेल तर ती इंद्रिय हळूहळू आपल्या ताब्यात येतील, नाहीपेक्षा येणार नाही. तुकाराम महाराज काय म्हणतात बघा की चला वळू गाई. आता वळवायच्या गाई कुठे आणायच्या कुठे? बाहेर फिरतायत, जिकडे तिकडे फिरतायत, त्यांना जिकडे वाट मिळते तिकडे जातायत. म्हणजे विषय रूपी रानात जातायत. आणि त्या विषयात गेल्याच्या नंतर तिथे त्यांना तो विषय क्षणिक मिळतो. आपल्या सगळ्यांचा विषय एकच झालेला आहे, कारण आपण सगळे विषयात गुंतलेले आहोत. आपण कशात गुंतले? विषयात. आता हे विषय कसे आहेत बघा. पूर्वजन्मी पाप केले, काय म्हणतात? ज्ञानेश्वर माऊली म्हणते पूर्वजन्मी पाप केले ते मी आप हो विस्तारले, विषय सुख नाशिवंत सेविता दुःख भोगले. कारण हे अनंत जन्माचे जे विषय आपल्या मागे लागलेले आहेत, अनंत जन्माचे ते विषय आपल्याला या ठिकाणी स्वस्थ बसायला देत नाही. हे जर बसण्यासाठी संतांनी फार मोठा असा मार्ग शोधून काढला. कारण संत हे तुमच्या अंशासाठी अवतार घेऊन आले, आम्ही जन्म घेऊन आलो. ते तुमच्या अंशासारखा जन्म घेऊन आले आणि त्यांनी या देहातून भगवंत म्हणजे काय, भगवंताची ओळख करून स्वतः ते त्या ठिकाणी भगवंताची ओळख करून घेऊन तुम्हा आम्हासाठी त्यांनी काय केलं? मार्गदर्शन करण्यासाठी हे अभंग रूपी आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा जर आपण विचार केला या ठिकाणी तर ज्ञानेश्वर महाराजांना 4 मुलं होती. कोण म्हणेल का हो? ज्ञानेश्वरांना 4 मुलं होती का? अहो त्यांचं वय अवघं 22 वर्षाचं होतं. मग 4 मुलं अशी एकापेक्षा एक अशी श्रीमंत होते. पण ते कसे मोठमोठ्या लोकांचे होते बघा. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी वेदाचा संबंध, वेद जाणणारे जे तत्वनिष्ठ जे होते यांच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी काय लिहिलं? कुठचा ग्रंथ लिहिला? अमृतानुभव ग्रंथ. कोणासाठी? असे जे तत्वज्ञान दृष्टी जे असणारे अशा लोकांना त्यांनी अमृतानुभव ग्रंथाची योजना, हा त्यांचा मुलगा समजायचा, मोठा मुलगा. त्याच्यानंतर दुसरा मुलगा म्हटल्याच्या नंतर चांगदेव आपल्याला माहिती आहेत, ज्याने निगमवल्ली प्रगट केली, ज्ञानदेव माझी योग्यांची माऊली, ज्याने निगमवल्ली प्रगट केली. आता निगमवल्ली जी एक ज्ञान जे आहे, चांगदेव म्हणजे ज्ञानी यांचा 1400 वर्ष सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी आपलं आयुष्य, परंतु त्यांना भगवंताची प्राप्ती झालेली होती. त्यांनी चैतन्यावर विजय मिळवला, परंतु त्यांना भगवंताची प्राप्ती आणि मुक्ताबाईने त्याने काय केलं? मार्गदर्शन केलं. तर त्यांच्यासाठी चांगदेव 65 म्हणून दुसरा मुलगा. आणि
साधक जन जे आहे साधकांसाठी, साधकांचा मायबाप दर्शने हरेता. काय म्हणतात? साधकांचा मायबाप दर्शने हरेता. तर यांच्यासाठी ज्ञानेश्वरी, ही ज्ञानेश्वरी त्यांनी लिहिली. आणि तिसरा जो त्यांचा जो मुलगा आहे भोळे भावे, म्हणजे काय? भोळे भाव जेवढे भक्त असतील यांच्यासाठी ज्ञानेश्वरांचा चौथा मुलगा म्हणजे हरिपद. याच्यातून या 4 मुलांनी हे विश्व व्यापून टाकलं. कारण हे जे गुह्य ज्ञान प्रगट गुह्य बोले ब्रह्म विश्वची केले रामा जनार्दनी काय मस्तक ठेविले. म्हणून हे गुह्य असणारे ज्ञान कोण म्हणतात? हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र होय देहात्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय. हा हरिपाठातला अभंग. हरिपाठ कीर्ती या आपण जन्मच कशासाठी घेतला? भगवंताच्या प्राप्तीसाठी. पण भगवंताची प्राप्तीला आपण न घेता विषयात गुंतलो. आणि विषयात गुंतून आपल्याला जे काही खरं सुख म्हणून ज्याच्यासाठी रात्रंदिवस आपण धडत म्हणतो ते सुख आपल्याला मिळालेलं नाही. आणि ते सुख आपल्याला मिळालेलं नसल्यामुळे आपण सुखासाठी धडपडतो आहोत. आता या ठिकाणी सर्व सुख गोडी साई शास्त्रे निवडी रिकामा अर्धागडे. सर्व सुख आणि सुख 2 प्रकार आहेत. सुख जे क्षणिक सुख आहे, मुलगा होणे, लग्न होणे, घर बांधणे, हे सगळे सुखाचे सगळे शेजारी आहेत. परंतु ज्याला सर्व सुख म्हणता येत नाही, क्षणिक सुख आहे. पण आपल्याला क्षणिक सुखासाठीच आपण त्या ठिकाणी रात्रंदिवस काबाडकड करतो. परंतु आपण सर्व सुखासाठी पडत नाही. सर्व सुख गोडी साई शास्त्रे रिकामा अर्धागडी राहू नको. काय म्हणतात? रिकामी व्हावं राहू नको. म्हणून ज्ञानेश्वर सांगतात, काय सांगतात? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. कारण विकामा वेळ घालू नका. एक तत्व नाम दृढ धरी, एक तत्व नाम दृढ धरी बोलना, 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 एक तत्व नाम दृढ धरी बोलना. हरी श्री करुणा येईल तुझी, येईल तुझी, हरी श्री करुणा येईल तुझी, येईल तुझी. एक तत्व नाम दृढ धरी बोलना, एक तत्व नाम दृढ धरी बोलना. हरी श्री करुणा येईल तुझी, येईल तुझी, हरी श्री करुणा येईल तुझी, येईल तुझी. एक तत्व नाम दृढ धरी बोलना, एक तत्व नाम दृढ धरी एक तत्वनाम दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी. आपल्याला काल्याचं अभंग आणि काल्याचे कीर्तन आहे. आणि या काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला आता पुढचा मार्ग पत्करला पाहिजे. या ठिकाणी काला म्हटल्याच्या नंतर 3 गोष्टी त्या ठिकाणी लागतात. आता या ठिकाणी देव, भक्त आणि नाम, त्रिवेणी संगम. देव, भक्त आणि नाम. आता ज्या ठिकाणी देव आहे त्या ठिकाणी भक्त आहे आणि त्या ठिकाणी नामही आहे. अशा संबंधातून आपल्याला त्या भगवंतापर्यंत जायचं आहे. एक वेळ अशी गोष्ट घडली. श्रीकृष्ण परमात्मा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे श्रीकृष्ण परमात्मा, मी मागील गोष्टी काही घेत नाही, जवळ जवळ अशा स्वरूपातूनच मी जात आहे. श्रीकृष्ण परमात्मा
अवघा 11 वर्षाचा गोकुळात जन्म झालेला आहे. 11 वर्षाचाच कारकीर्द गोकुळात किती 11. आता 11 वर्षाच्या त्याच्या कारकिर्दीतली गोष्ट म्हटल्याच्या नंतर आपल्या वसुदेव देवकीच्या नंतर यशोदेकडे श्रीकृष्ण त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर ते लहानाचे मोठे झाले. हळूहळू एक 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 खोड्याच करीत राहिले. आता त्या ठिकाणी ती खोड्या करता 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 व्यवहार थोडासा गवळणींच्या खोड्या काढायच्या, दह्या दुधाची चोरून दही हे खायचं, अशा सगळ्या गोष्टी चालता चालता एक वेळ अशी गोष्ट घडली की नंद महाराज काय करतात, इंद्रदेव पाऊस पाडतो आणि इंद्रदेव पाऊस पडल्याच्या नंतर शेती भरपूर आणि सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. म्हणून इंद्राची पूजा करायची आणि ती इंद्राची पूजा केल्याच्या नंतर आपल्याला भरपूर धनधान्य मिळून आपण सुख समाधानी राहू, असा या दृष्टिकोनातून एक दिवशी त्यांनी इंद्राची पूजा करण्यासाठी म्हणून नंद गवळवाड्यात गेले आणि प्रत्येकाकडून दही दूध अशांच्या रांनीच्या रांनी भरून जमा करायला लागले. आता या श्रीकृष्णाबरोबर ती असणारे त्याचे गोपाळ आणि श्रीकृष्ण दुडू धावणारे असे आणि अशा स्वरूपातून श्रीकृष्ण परमात्मा विचारतायत की बाबा, आज तुम्ही या ठिकाणी हे सगळं दुधाचे मोठमोठे रांजण भरून या ठिकाणी एवढी पूजा म्हणजे फुलांचे वगैरे मोठमोठे भरून ठेवलेले जे आहेत, फुलं वगैरे काढलेली आहेत, ही कशासाठी काढलेली आहेत? तर बघ की आतापर्यंत आमची कारकीर्द या ठिकाणी या गोकुळात झाली आणि आतापर्यंत आम्ही इंद्राचीच पूजा करतो आहोत आणि इंद्राची पूजा केल्याच्या नंतर इंद्र भरपूर पाऊस पडतो आणि आपलं भरपूर त्या ठिकाणी धान्य पिकतो आणि ते धान्य पिकल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी अन्न आपल्याला मिळत आहे. तर श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत, बाबा तुम्ही हे म्हणतायत ते बरोबर आहे, परंतु हा जो इंद्र जो आहे, हा इंद्र आपला काम करतोय. इंद्र हा व्यावहारिक दृष्टीने पाऊस पडत नाही. जे जे लोक ज्या ज्या कामाला नेमलेले जे आहेत ते तेच त्या ठिकाणी आपापलं कर्तव्य कर्म करतायत. याच्याशी इंद्राचा काही संबंध नाही आणि इंद्राची पूजा करणे हे अयोग्यच आहे. आता या अयोग्य म्हटल्याच्या नंतर नंद म्हणतात की हा लहानसा बाळक काय म्हणतोय, परंतु साथीला साथ मिळाल्यानंतर गवळी साथीला साथ मिळाल्यानंतर आमचा कृष्णा म्हणतोय तेच बरोबर आहे. काय म्हणतात, साथ मिळायच नाही का, पण गोपाळांची साथ मिळाली, आमचा कृष्ण म्हणतोय तेच बरोबर आहे की इंद्र आपल्याला काही देऊ शकत नाही. मग आपण पूजा कोणा करायची? आपण जी पूजा करायची आहे ती कोणाची? गोवर्धन पूजा करायची, गोवर्धनाची पूजा करायची. गोवर्धन काय होता? पर्वत होता आणि त्या गोवर्धन पर्वताची पूजा करायची. असं म्हणून सगळ्यांच्या त्या होकाराने गोवर्धन पर्वतापर्यंत ही सगळे जाण्यासाठी म्हणून निघाले. पर्वतापर्यंत त्या ठिकाणी गेले. पर्वत त्या ठिकाणी हिरवीगार असे सुंदर असे त्या ठिकाणी असणारे त्याचे वैभव वगैरे त्या, कारण वनातील त्या ठिकाणची झाडं झुडपं फुलं वेळी अशा सगळे बघितल्यानंतर आनंद झाला आणि तो पर्वत राजा त्या ठिकाणी मुख पसरून अगदी सर्वांना बघत होता. त्याने गेले आणि ते त्या ठिकाणी त्याची पूजा वगैरे करायला सुरुवात केली. पूजा वगैरे करायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी जे दुधाचे हंडे हल्लेले होते, दही दूध तुपाचे, हे सगळे तुपाचे दही दुधाचे हल्लेले होते, ते सगळं त्या गोवर्धन पर्वताच्या मुखात घातले. गोवर्धन पर्वत प्रसन्न झाला आणि गोवर्धन पर्वत प्रसन्न झाल्याच्या नंतर, बाळांनो तुम्हाला जे काय पाहिजे ते माझ्याकडून मागून घ्या, तुमच्या ज्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या इच्छित परिपूर्ण होतील. अहो काय नारद त्या ठिकाणी हजर झाले. काय झालं? नारायण नारायण करत त्या ठिकाणी नारद मुनी हजर झाले आणि नारद मुनी काय म्हणताय, अहो काय इथे काय चाललेलं आहे? तर म्हणाली गोवर्धनाची पूजा चाललेली आहे. तर नारद म्हटल्याच्या नंतर ह्याची गोष्ट त्याला, त्याची गोष्ट ह्याला सांगितल्याशिवाय नारद मुनींचं काय, त्यांचं पोटच भरत नाही.
त्याबरोबर नारद मुनी जे सीधे उठले ते इंद्रापर्यंत गेले. अरे इंद्रा म्हणाल काय चाललंय मृत्यू लोकात, काय बघितलंस का? अहो ते गवळी वगैरे सगळे त्या गोवर्धनाची पूजा वगैरे करतायत आणि त्या ठिकाणी आतापर्यंतचा मान सन्मान जो होता तो तुझा होता आणि त्या ठिकाणी आता तुला मान नाही, काय नाही. आता एवढंच थोडस चुकलं का त्या इंद्राला सांगितल्याबरोबर आधीच तो इंद्र आणि त्यात करून म्हटलं देवांचा राजा म्हटल्याच्या नंतर असं म्हटल्याबरोबर ते ताबडतोब त्याने चारी दिशांच्या पर्जन्य असणाऱ्या सर्वांना सांगितलं आणि गोकुळावरती भयंकर पावसाची वृष्टी करा असं सांगितल्याबरोबर ते चारी बाजूने सगळे जे पावसाचे मेघ होते ते सगळे पडून 7 दिवस पाऊस पडत होता. आता पहिल्या सुरुवातीला पाऊस पडता आता काय करणार? हे सगळे गोपाळ म्हणतात अरे कृष्णा आता आम्ही काय करायचं? कृष्णा अरे पाऊस पडतो आहे, पाणी जर चारी बाजूने वाहत आहे, आपली जी लहान जी गुरं जी आहेत, गायी आहेत, बैल आहेत, हे जिकडे तिकडे सैरावर पडतायत, यांना कुठे ठेवायचं? आपण एक गोष्ट करूया ना, हा गोवर्धन पर्वत उचलायचा आहे. काय करायचं आहे? हा गोवर्धन पर्वतच उचलायचा आहे. तुम्ही सर्वांनी मदत करा, मग मी सुद्धा त्या ठिकाणी मदत करतो असं म्हटल्याबरोबर ती गवळ्याने काय केलं? आपल्याकडे असणाऱ्या ज्या काट्या बिट्या होत्या इथपर्यंत कशा टेकल्या आणि गोवर्धन पर्वत उचलण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून केला. तो गोवर्धन पर्वत उचलता तो गोवर्धन पर्वत काही उचलायला गवलं नाही. सर्वांनी एक विचाराने जर पर्वत उचलला तर तो पर्वत उचलणार आणि जर टंगळामणी केला तर हा पर्वत उचलणार नाही. तर मी काय करणार? किरंगळी लावणार आणि ती किरंगळी लावल्याच्या नंतर हा पर्वत वरच्यावर राहणार. आणि असं म्हटल्याच्या नंतर सर्वांनी एकदम परत काट्यावर केल्या, प्रत्येकाने हात लावले आणि फक्त श्रीकृष्णाने किरंगळीच लावली आणि किरंगळीवर तो पर्वत गोवर्धन पर्वत जशाच तसा राहिला. 7 दिवस त्या ठिकाणी काय झालं? पाऊस 7 दिवस पडत होता. त्या पर्वताच्या खाली एक प्रकारचं सुंदर त्या असणारी ती जनावरं म्हणा, लहान मुलं म्हणा, मोठी म्हणा, माणसं सगळी त्या ठिकाणी खाली आनंदाने राहत होती, आनंदाने बागडत होते. त्यांना कसल्याही त्या ठिकाणी वाईट वाटत नव्हतं, सगळं आनंद होत होता. एवढा म्हटल्याच्या नंतर तरी परंतु या सगळ्या गोष्टी झाल्या तरी काही यांच्या मनाचं समाधान झालेलं नाही. इंद्राने पाऊस पडला, परत सांगितलं की बाबा हे त्या पद्धतीत ऐकत नाहीत, आता काय करणार? म्हणून त्या पद्धतीप्रमाणे इंद्राने स्वतः येऊन बघितलं. इंद्राने येऊन बघितल्याबरोबर त्या परमात्म्याला 11 वर्षाच्या त्या बालमूर्तीला बघितल्याबरोबर इंद्र आला आणि त्या ठिकाणी नम्र झाला की देवा तुझ्या कृपेनेच आणि तूच आम्हाला नोकरी तूच दिलेली आहे. ही कोणी? परमात्मा तूच आम्हाला नोकरी दिली आहे. तुझ्या विने हे सृष्टीचा नियम चालत नाही. आम्ही विसरलो, आम्हाला क्षमा कर. म्हणून इंद्र भगवंताला शरण आला आणि शरण आल्याच्या नंतर त्या ठिकाणी गोवर्धनाची पूजा करून त्या ठिकाणी गायी गुरं आनंदात बागडू लागले. विठ्ठला विठ्ठल. त्याच्यानंतर परत पुन्हा असा दुसरा प्रश्न निघाला. ब्रह्मदेव सुद्धा नाटके किती आहेत बघा. एक वेळ अशी गोष्ट घडली की श्रीकृष्ण ही आणि गोपाळ ही सगळी जनावरं घेऊन जायचे, रानात घेऊन जायचे आणि रानात घेऊन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सगळ्या हे करायचं आणि एका ठिकाणी विटी दांडू खेळ करीत बसायचे. म्हणता हे खेळ करीत बसले. खेळ करता काय त्यांना आपल्या ढोरांची वगैरे कसले आठवण नसल्यामुळे ते खेळतच राहिले. थोड्या वेळेने 1-2 तास गेल्याच्या नंतर ते पाहतात तर एकही जनावर त्यांच्या दृष्टीस पडलेलं नाही. या ब्रह्मदेवाने काय केलं? ती सगळी जी जनावरं होती ती जशाच तशी ते गवळी आणि त्यात करून असणारी ती लहान वासरं, मोठ्या गायी, बैल सगळ्यांना 1 वर्षापर्यंत ब्रह्मलोकी नेऊन ठेवली. कुठे ठेवली? ब्रह्मलोकी नेऊन ठेवल्याच्या नंतर श्रीकृष्ण, बलराम, गोपाळ हे सगळे आले. जर बघतात वन जिकडे तिकडे फिरले परंतु एकही जनावर त्यांच्या दृष्टीस पडलेलं नाही.
आता एकही दृष्टीत पडलं न पडल्यामुळे त्यांनी विचार केला की आता काय करायचं. आता घरी आहे आई, हा बाप किंवा भाऊ बहिणी सगळ्या असतील, यांना काय सांगायचं, ही जनावर आणि हे गवळी गोळी गेले कुठे म्हणून सांगायचं. म्हणून श्रीकृष्णाने त्या ठिकाणी माया निर्माण केली आणि मायेचे जशाच तसे होते तसे पुतळे, प्रत्येक गोपाल जनावर जेवढी लहान गायी होत्या त्या सगळ्या जशाच तसं परत पुन्हा नवीन मायावी सृष्टी रचून ठेवली आणि त्या पद्धतीप्रमाणे ते घरी यायला लागले. सगळे आले. काही कोणाला कळलेलंच नाही की हे विपरीत कसं काय निर्माण झालं. आणि हे असं झाल्याच्या नंतर जिकडे तिकडे 1 वर्षापर्यंत कोणा पत्ता लागलेला नाही. म्हणतात सगळे, कारण प्रत्येकाच्या डोक्यावर मोर पिसाला मोराचा तुला प्रत्येक गोपाळाच्या डोक्यावर असं असल्यामुळे जिकडे तिकडे काही कोणाला समजले नाही. सगळेच जिकडे तिकडे कृष्ण. कोण होते? सगळेच कृष्ण होते. सगळेच कृष्ण गोपाळ झाले. आणि अशा स्वरूपातून 1 वर्षापर्यंत झाल्याच्या नंतर मग हळूहळू 1 वर्ष पूर्ण होत आल्याच्या नंतर ब्रह्मदेव स्वतः सत्यलोकाहून आला आणि कृष्ण काय करतोय म्हणून आपण तरी बघूया. त्या ठिकाणी जाऊन येऊन बघतो जेवढे गोपाळ या सत्यलोकात घेऊन गेलेला होता तेवढेच गोपाळ, तेवढेच गायी, तेवढ्याच असणारी सगळी जनावरं, सगळी जेवढी जशाच तशी याने ते तिकडे जाऊन बघितलं सत्यलोकात. आणि सत्यलोकात येऊन बघितलं आणि आपल्याकडे येऊन बघतो तर तेवढ्याच सगळ्या गायी आला. आणि ब्रह्मदेव भगवंताच्या चरणाला लोटांगण घातले आणि काय म्हणतो, देवा की मी चुकलो, मला क्षमा कर, की मी असं परत पुन्हा करणार नाही तुझा. असं म्हटल्याबरोबर ती परत पुन्हा त्या ठिकाणी परत पुन्हा होत्या तशा गायी सुरुवात झाली. परंतु ही सगळी मायेची जी भगवंताने केलेली हे गोपाळकडे आहे. लक्षात ठेवा, ही माया आहे, हे सगळं दिसतं, हे नैश्वर आहे, हे त्या भगवंताने केलेलीच क्रीडा आहे. कारण आपण अमरपट घेऊन आलेलो आहोत का? नाही. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. कारण क्षणभंगुर आपला देह आहे आणि मायेत आपण गुंतलेलो आहोत. ही सगळी माया तोडण्यासाठी म्हणूनच काय सांगतात, सावध व्हा, अजूनही वेळ गेलेला नाही, सावध व्हा. आणि म्हणून चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई, तुम्ही आम्ही बहु केली वन पाय पिटी झाला. आता या ठिकाणी खांदी भार पोटी हुक काय खेळायचे, खांदी भार पोटी हुक. आता ही खांदी भार कशाची आहे? आम्ही प्रपंचात गुंतलेलो आहोत. आपण प्रपंचात गुंतलेलो आहोत. आपल्या खांद्यावर काय आहे? प्रपंच. विषयात आम्ही मग्न आहोत. विषयाचं आपल्याला खांद्यावर मोठं बोचक आहे. खांदी भार पोटी भूक काय खेळाय. कुठचा खेळ म्हणून आपण खेळणार? खेळण्यासाठी आलो. खेळण्यासाठी कशासाठी? नामाचा बाजार पंढरीला, नामाचा बाजार पंढरीला, नामाचा बाजार नामाचा बाजार पंढरी. नाम कुठच्या पंढरी? काय आई पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पंढरी. या पंढरीत नामाचा बाजार
सोलापूरच्या पंढरपूरचा विचार नाही सांगितलेला आहे, तो त्या ठिकाणी चालूच आहे. परंतु या कायारूपी पंढरपुरात कसला नामाचा बाजार, नामाची घेता नामाची गाता होतो कुळ उद्धार पंढरी नामाचा. अशी ही पंढरी आहे आणि ही भगवंताने कशासाठी आपल्याला दिलेली आहे? याचा उद्धार करून घेण्यासाठी, मुक्त होण्यासाठी. मुक्त होता परी बळे झाला बद्ध माझे माझे म्हणून. हा मुळात मुक्तच होता, हा देह कसा होता? मुक्तच होता. परंतु कळायला लागल्याच्या नंतर माझं असं म्हटलं, कवटाळलं की त्या ठिकाणी काय होतं? प्रेम जडतं. आणि ते मग माझं म्हणून खांदी भार ओठी भूत काय खेळायाचे सुख, असं आम्ही खांद्यावर ते सगळं बोजा घेतलेले आहोत. आणि हे बोजा शेवटपर्यंत आपल्याला टाकता येत नाही. मग आपण केलं काय पाहिजे? ते हे टाकता येत नाही म्हणून त्यांना टाकून द्यायचंच नसतं. कारण काय? ही सगळी जी आहेत ही कोण आहेत? भगवंताचीच लेकरं आहेत. भगवंताची सेवा म्हणजे ह्या सर्वांची सेवा, आणि ही सेवा सर्वांची आपल्याला करायची आहे. मग वाईट जे आहे ते टाकून द्यायचे. आपल्यात वाईट आहेत, आपल्यात जे विषय आहेत ते वाईट आहेत. मनुष्याला भगवंताने बोलण्याची एक चाळुंकी मंजुळा बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळा. काय म्या पामरे बोलावी उत्तरे परी तो विश्वंभर. साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाच. साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळा. आता ही जी वाणी आहे ही भगवंताची आहे, आपली आहे का? नाही. मग या वाणीने आपण काय बोललं पाहिजे? दुसऱ्याचं अंतःकरण दुखवता कामा नये एवढं तरी आपल्याला कळलं पाहिजे. आचरण आपलं चांगलं ठेवलं पाहिजे. पंढरपुरात जायचं आणि जिकडे तिकडे कोणतरी साथी तिसरे मिळाले की त्यांच्या साथीने आपण गेलो, काही उपयोग होणार का? वारकरी संप्रदायामध्ये आपण जर विचार केला तर वारकरी संप्रदायाचे नियम आहेत, त्या नियमाचं पालन करणं गरजेचं आहे. वारकरी संप्रदायात जायचं आणि पंढरपुरात आला आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर परत पुन्हा त्या परत होतं तसं चालू ठेवलं, काही उपयोग होणार नाही. त्या नियम आहेत, त्या नियमाचं आपण पालन केलं पाहिजे. पराव्या नारी माते भगिनी समान मानाव्या. महत्वाचा प्रश्न तुम्हाला सांगून ठेवतो. वारकरी सगळे आपल्या तुम्ही आम्ही आहोत. काय सांगतात? परस्त्री माते समान मानावी. वारकऱ्यांचा ब्रीज आहे. नाही विषय एकनाथ सटीक तुम्ही जे आहे सटीक पंचीकरण वाचा आणि त्याच्यातून तुम्ही काढा. नियम सांभाळा. नियम जर सांभाळले जातील तरच वारकरी संप्रदाय टिकू शकेल. आणि तो टिकवण्यासाठी आपण झटतो आहोत. कीर्तना लोकांना जागृती करतो आहोत. लोकांना कीर्तनाची जागृती करून त्यांना त्या कीर्तनातून प्रबोधन आपण केलं तर चांगलं केलं पाहिजे. मी आणि तू अहमपणा आपण ज्याला अभिमान म्हणतो हा घालवण्याचा पहिला प्रश्न. कारण नामदेव महाराज म्हणतात काय म्हणतात? अहंकाराची बाधा अहंकार किती प्रकारचे आहेत? एकच अहंकार काय का? कोणाला तरी रूपाचा अहंकार असेल, कोणाला तरी शक्तीचा अहंकार असेल, कोणाला धनाचा अहंकार असेल, कोणाला भक्तीचा, मी कोणतरी भक्त आहे म्हणून भक्तीचा अहंकार असेल, कोणाला ज्ञान जास्त झालं प्राप्त असेल, तो म्हणेल मला ज्ञानाचा अहंकार. मग देवाला एकही अहंकार नसतो, तो अहंकार विरहित असतो. आणि भक्त झाल्याच्या नंतर भक्ताचा अहंकार त्याला सहनच होत नाही. अहंकार घालवण्यासाठीच कीर्तन प्रवचन हे सगळं माध्यम अहंकार घालवणं. आणि म्हणून तुका म्हणे हे वेगी, तुका म्हणे वेगी मग हे अवघे बरं. कारण आयुष्य संपत चाललेलं आहे आणि याच्यासाठी आता वेळ नाही. क्षणोक्षणी आजी करावा विचार करावया पार. नाशिवंत देह जाणार सकळ
आयुष्यभर. कारण हा नशिवंत केव्हा तरी जाणार आहे. हा त्याच्या जाण्याच्या पूर्वीच सगळी तयारी आपली गाठी बांधल्या पाहिजेत. कुठेतरी आपल्याला जायचं असेल त्यावेळी, पाहुण्याकडे जायचं असेल तर, आपल्याला कीर्तनाला जायचं असेल तर आपल्या बरोबर काय काय लागतं, आपलं साहित्य काय काय असतं. दर दिवसातलं आपलं कीर्तनाचं साहित्य आपल्या बरोबर पाहिजे. आणि जर कदाचित आपल्या बरोबरचं साहित्य नसेल तर बाकीचे आलेली मंडळी असणार काय. आता बुवा जात आहेत, त्यांचे कपडे कुठे आहेत ते बघा. बुवानी जर कपडे जागेवर ठेवले तर बुवांच्या नाही तर त्यांच्या पदरात लिंगा आणि सदरा, पदरात काय नाही. आयुष्यभर बुवागिरी केली परंतु कपडे जातेवेळी मिळालेले नाही, संपले. बोलण्याचं भावार्थ लक्षात ठेवा. कारण केव्हाही आपल्या तयारीनिशी राहा. दररोजची तयारी आपली आहे आणि त्या तयारीत जर आपण राहिलो तर. आता आपल्या या ठिकाणी थोडक्यात म्हटल्याच्या नंतर भगवंताची ही सगळी तयारी झाली. भुकेचा सगळं संबंध दुपार झालेली होती. पहिली भाकरी वगैरे आणलेली होती आणि आईने वगैरे दिलेली होती. दुपारचा टाइम झालेला होता आणि या दुपारच्या टायमाला भाकरी झाली. मध्यंतरीचा काल जो होता, त्या मध्यांच्या काल घरात आणलेली आईची जे दिलेली भाकरी होती सगळी संपून झाली. आता काय करणार म्हणून विचार पडतोय. त्यावेळी एक विचार असा झाला की काय करा, घरी जा. प्रत्येक जणांनी घरी जायचं आणि परत पुन्हा जाऊन जेवण घेऊन यायचं. हे सांगितल्याबरोबर ती गवळी म्हणतात, कितना म्हणलं तू सांगतोस ते काय बरोबर दिसत नाही. सकाळी आईने सगळ्या गोष्टी आपल्याला बरोबर भाकरी वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि तेवढ्याच गोष्टी परत आता आम्ही गेलो तर आमच्या पाठीवर फक्त रट्टे मिळतील, नाही तर मुगडा कोणतरी म्हणेल मुगडा वगैरे घेऊन आई पाठी मागण्याला लागणार. आम्हाला कोण घरी काही देणार नाहीत. त्यावेळी याच्यातच काहीतरी समज आणि याच्यातूनच आम्हाला पर्याय मार्ग सांगू का काहीतरी. ठीक आहे म्हणत लागलो. काय करा माहिती आहे, इथून तुम्ही जावा आणि ब्राह्मणांच्या घरी जावा. आणि ब्राह्मणांच्या घरी गेल्याच्या नंतर ब्राह्मण काय करतील, त्यांच्या बायकांना सांगा, ब्राह्मणाला सांगा, बलराम कृष्ण आणि सगळे गवळी आम्ही या मध्यंतरीच्या रानाच्या पठारावर आमचे ढोरं सगळे आपण त्या ठिकाणी लावलेली आहेत. आणि आम्ही आणलेलं अन्न आहे ते सगळं संपलेलं आहे. आम्हाला भुक्याचं जेवण तेवढं आम्हाला आजच्या दिवसापुरतं द्या. काय सांगा, आजच्या दिवसाचं भुक्याचं जेवण आमच्या त्या ब्राह्मणाला सांगितलं. ब्राह्मण खळवळले. हो, ब्राह्मण काय झाले, खवळले. म्हटलं अरे आम्ही अजूनपर्यंत देवार्चन केलेलं नाही, काही नाही, पूजा वगैरे आमची करायची आहे. या सगळ्या गोष्टी सगळ्या केल्याच्या नंतर मग आपण तुम्हाला जेवणाचा प्रश्न करू, तोपर्यंत आम्ही तुम्हाला देणार काहीच देणार नाही. ब्राह्मण म्हटलं म्हणते सगळे पुरुष आणि बायका याच्यात फरक असतो नाही का. परत या ब्राह्मणांनी सांगितलं परंतु त्यांच्या बायका कितीतरी चांगल्या होत्या. ते गेल्या नवऱ्याकडे काय सांगतात माहितीये बघा, कृष्ण हा फार त्याने काय काय एक एक हे केल्या, म्हणजे ते पुतना मावशीपासून सगळे काय काय जे होते त्यांना त्याने सगळं ते मारलेलं आहे. आणि असा मोठा तो पराक्रमी देवांचा देव आहे. एवढं असून आमच्याकडे एवढं अन्न मागतायत, आमच्याकडे काय करतायत, एवढं अन्न मागतायत, आपण त्यांना अन्न देऊया. आता ब्राह्मण असते आणि यांच्या बायका म्हणायचे चिडल्या, अच्छा म्हणे तसं जमलं, आमचं अजून देवार्चन झालेलं आहे आणि ते झाल्याशिवाय आम्ही कोणाला अन्न देणार नाही. चालेल ठीक आहे. त्यात करून त्याच्यात एक असणारी एक ब्राह्मण बाई होती. आणि पण हा ब्राह्मण जरा होता जरा जरा म्हणजे कसा होता माहितीये, रागीटही होता आणि अहंकाराने ग्रासलेला होता. ज्ञानाचा त्याचा अहंकार झालेला होता. ज्ञानाचा आता ज्ञानाचा अहंकार झालेला होता. त्या ती पत्नी आपली काय म्हणते की आपण त्याला अन्न देऊया. छे म्हणा ते काय जमणार नाही, त्याला द्यायचंच नाही. अरे तो काय, तो गवळ्यांचा एक राजा, तो काय माणसासारखा आमच्यासारखा मनुष्यच आहे ना. तो काय आमच्यासारखा मनुष्य आहे, त्याला काय आपण द्यायचं, काही एक जमणार नाही, तुझं काही हे करू नको. म्हणून या बाकीच्या ब्राह्मणांच्या बाईने काय केलं, विठ्ठला विठ्ठला बाकीच्या गवळ्यांच्या बायका होत्या. या बायकांनी त्या पद्धतीत अन्नाची ताटं भरून वगैरे सगळी घेऊन गेली. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर
ह्या ब्राह्मण हा जो एक ब्राह्मण होता, हा अहंकारी ब्राह्मण होता, त्याने काय केलं, तू त्यांच्या बरोबर जायचं नाही. याने काय केलं, एक झाड होतं, त्या झाडाला बायकोला बांधून ठेवली, आणि हा आपल्या पूज्य नित्य काम करण्यासाठी म्हणून पूजा करण्यासाठी इकडे आला. बाकीच्या बायका गेल्या. आता या ठिकाणी बायकोला जी बांधलेली होती, त्या बायकोचं काय झालं, त्या ठिकाणी सुक्या काष्टच झालं. काय झालं, सुख काष्ट झालं. त्या बांधलेलं जशाच तसंच राहिलं. आणि तिचा जो आत्मा जो होता, तो आत्मा त्या ठिकाणी श्रीकृष्णापर्यंत गेली. आणि त्या ठिकाणी श्रीकृष्णाच्या ठिकाणी ते जेवण वगैरे घालण्यासाठी वगैरे सगळं त्या सगळ्या त्यांच्या ठिकाणी नाचते. त्या पद्धतीप्रमाणे गेले ते श्रीकृष्ण वगैरे ते जेवले, सगळे पूर्ण झाला. त्या सगळ्या बायका त्या ठिकाणी परत पुन्हा घरी येण्यासाठी निघाल्या. त्याबरोबर ते हा जो ब्राह्मण जरा होता अहंकारी, तो काय तुम्ही जाऊन आलात, काय त्याने दिलं तुम्हाला, काय दिलं तुम्हाला त्याने, काय आमचं तेवढं नशीब कुठं आहे, तुमच्या बायकोचं तरी नशीब मोठं, म्हणून ती आमच्या अगोदर जाऊन त्या श्रीकृष्णाने त्याला दिलं, त्याचं ते अन्न त्याने ते खाल्लं, श्रीकृष्णाने त्या गोपाळ घड्याने खाल्लं. तुमचा पुण्य भरपूर मोठा हो, आमचं तेवढं पुण्य नाही. असं म्हटल्याबरोबर आमची बायको तिकडे गेलेलीच नाही. गेलेली नाही काय म्हणता, आम्ही बांधून घातले. बघा ना, येऊन जर बघतो तर त्या झाडाला बांधलेली होते ते नुसतं काष्ट. कशी होती, मेलेलीच होती ती, बांधली जशी तशीच होती. परंतु तो जो लिंग आतमध्ये जो देह होता, तो देह जो होता तो भगवंतापर्यंत पोहोचलेला होता. त्या ठिकाणी तिने त्याची सेवा वगैरे केली. हा परत पुन्हा गेला, ब्राह्मणा बरोबर घेऊन गेला. आणि तो त्या ठिकाणी विचारतोय की आता काय करायचं, मला माझी बायको पाहिजे, मला इतर तुमचं काही नको. सगळे ब्राह्मण आणि सगळे त्या ठिकाणी गेले. बाबा काय तुला काय पाहिजे, आता काय पाहिजे म्हटल्याच्या नंतर मला माझी बायको पाहिजे, बाकी मला काही नको. या ठिकाणी मागण्यासारखं काय, देव प्रत्यक्ष भेटला तर त्याच्यापासून काय मागावं. नवविधा भक्तीमध्ये मागण्यासारखं मागितलेलं आहे. एक लक्षात ठेवा, जटाई नावाचा पक्षी होता. सीतेचा शोध करण्यासाठी म्हणून रावणाचा संबंध केला. रावणाबरोबर त्याने युद्ध केलं आणि कपटी रावणाने तुझं मरण कशात आहे म्हणून विचारलं. तर माझ्या मनात लागलो पंकज आहे. मग रावणाला विचारलं, तुझं मरण माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्यात आहे असं म्हटलं. माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्यात म्हटल्याच्या नंतर रावण कपटी असल्यामुळे त्याने खोटं सांगितलं. आणि त्या जटायूने खरंच सांगितलं. रावणावर अशी झडप मारली जटायू पक्षाने, आणि त्या जटायू पक्षाने झडप मारली आणि त्या ठिकाणी काय केलं, त्याच्या डाव्या पायाचा अंगठा फोडला, चोचीने फोडला. आपण रावणाने काय केलं, तलवार काढली आणि जटायूचे दोन्ही पंख छाटून टाकले. जटायूचा मुर्दा खाली पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी जटायू तसाच राहिला. राम त्या ठिकाणी शोधत म्हणून त्या ठिकाणी जर येतो तर त्या ठिकाणी जटायू पडलेला होता. त्या ठिकाणी सीतेने टाकलेले जे त्या ठिकाणी एक ओळखपत्र म्हणजे वस्त्र होतं, ते वस्त्र बघितलं. रामाला असं वाटलं की हे माझ्या सीतेचंच वस्त्र आहे. बाबा तू कोण आहेस, मी म्हणालो जटायू पक्ष. या ठिकाणी दक्षिण दिशेला रावण एक स्त्री घेऊन गेला, तिने हे वस्त्र टाकलेलं आहे. मग हे बघितलं तर हे आपली सीताच समजलं, कारण माझ्या सीतेचा. राम काय म्हणतो आहे, जटायू अरे तू एवढा शोध करून मला सीतेचा माझ्या शोध पाडून दिला, तुला जे काही पाहिजे ते मागून घे. त्याला देव तयार झाला आणि देव तयार झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुला काय पाहिजे, तुला याच्यापेक्षा सुंदर देह, सुंदर असा तुझा देह मी परत पुन्हा सजवंत करून देतो. देवा तुझं दर्शन झालं हेच माझं समाधान झालं. मला आता माझा देह नको आणि मला काहीच नको, तुझे चरण मला मिळाले हेच माझं भाग्य आहे. मला याच्यापेक्षा काही नको. याला सर्व सुख म्हणतात. सर्व सुख याचा अर्थ काय की अंतिम जे सुख आहे
ते भगवंताचं चरण आहेत. हे चरण आपल्याला पाहिजे. बाकी ही सगळी सुख आहेत ही नाशिवंत आहेत. बळीराजाने सुद्धा नवविधा भक्तीमध्ये भागवतामध्ये केलेलं आहे. इंद्राबरोबर युद्ध करून त्या ठिकाणी इंद्राची सगळी संपत्ती हरण करून शेवटी वामन रूप धारण करून शेवटी बळीच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर शुक्राचार्य म्हणतायत की बळी हा कोण आहे? हा कपटी इंद्र आहे. आणि हा कोण आहे? वामन रूप धारण केलेला आहे. देव तुला फसवण्यासाठी आले. परंतु वचन गेलं, ते वचन गेलं ते गेलं. मी म्हणालो परत पुन्हा मी हटणार नाही, कारण त्यांना मी दिलेलं वचन आहे. त्याप्रमाणे 3 पावलासाठी बळीने काय केलं? तिन्ही स्वर्ग मृत्यू पाताळात परत पुन्हा बळीला काढलं. बळीला भगवंत विचारतायत तुला काय पाहिजे ते मागून घे. देवा अरे आणखी ते मला काय पाहिजे? तू फक्त माझा सांभाळ करण्यासाठी म्हणून लक्ष्मी आणि तू दोघे जण म्हणून माझ्या द्वारावरती काय करायचं? फक्त तुम्ही राहिलात बस झाला. आता द्वारावरती राहणार म्हणजे देवा काय करणार? भक्ताची चाकरीच करणार, बाकी काय करणार? देव भुकेला हा करीत असे भक्तांची चाकरी, असे भक्त होऊन गेले. आणि हा ब्राह्मणाने मागितलं काय? नश्वर काया मागितली, म्हणजे मला माझी बायको दे. ब्राह्मणाने मागितलं ते योग्य आहे का? नाही, अयोग्य. कारण जे मागायला पाहिजे ते मागलं. अरे एकापेक्षा 10 बायका मिळतील, परंतु देव भेटणार का? मग आलास कशासाठी? देवाच्या भेटेसाठी आलास. तर देवाची भेट होणार, ती भेट झाली, मग आणखी पाहिजे काय? म्हणून चला वळू बाई बैसू जेऊ एके ठाई, बहु झाली वन पाय पिटे झाला, खांदी भार पोटी भूक काय खेळायात. कारण सगळे गवळी वगैरे काय झालेले होते? दमलेलेच होते. या भाकरी किंवा ती शिदोरी वगैरे सगळे खाऊन काय त्या ठिकाणी तृप्त झालेले होते. तरी परंतु या ठिकाणी तुका म्हणे वेगी मग हे अवघे बरवे. मग याच्यासाठी भक्ती करण्यासाठी वेळ घालू नका. भक्ती भगवंताची प्राप्ती करून न्यासाठी वेळ गमावू नका. थोडासा वेळ आहे, याच्यातच भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आणि त्या ठिकाणी त्या भगवंतमय होऊन जायचं. कारण देह जावो अथवा राहो, पांडुरंग दृढ भाव. सर्वांनी एक वेळ नामस्मरण करूया. गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला, 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 प्यारे नंद
देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु गेले वन वन पाय कुठी झालं शिन खांदे भार पोटी भूक काय खेळायाचे सुख तुका म्हणे वेगी मग हे अवघे बर तुका म्हणे वेगी मग हे अवघे बरवे कारण वेग वेग कशाचा भगवंताच्या नामस्मरणाचा भगवंताचं नाम आपल्या मुखात आलं पाहिजे शेवटपर्यंत आणि म्हणून याजसाठी केला होता आज शेवटचा घास गोड व्हावा याच्यासाठीच हे कीर्तन रूपी आहे संत काय करतात की जागे करतात पण आपण झोपेचं सोंग करतो झोपलेल्याला कोणी उठू शकतो पोटात जागे असलेल्याला कोण उठवू शकत हा पोटात जागे असलेला कोण उठू शकत नाही झोपलेल्याला हाक मारता क्षण उठतो पण आम्ही सगळे पोटात जागे आहोत अधिक एक कांबरून घ्यायचं आणखी कांबरून घ्यायचं का हो येता का कीर्तनाला आलो असतो नाही जमणार नाही उद्या सकाळी कामाला गेलं पाहिजे का हो येता का कीर्तनाला नाही होत जमणार नाही आजपर्यंत आपलं चाललेलंच आहे हे आणि म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात की आता या ठिकाणी की तुका म्हणे वेगे इथे वेळ नाही आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाही सकळांच्या पाया माझे दंड चित्त शुद्ध करा कारण चित्त शुद्ध जर आपलं झालं तरच या ठिकाणी आपण कारण आपले चित्त शुद्ध अशुद्ध आहे आपल्या पोटात कितीतरी अशुद्धता भरलेली आहे कशाची विषय रूपात भरलेला पोट आहे याला चांगलं काही आतमध्ये घालायला गेलं तर राहतच नाही अशी आमची परिस्थिती झालेली आहे आणि जाऊ दे आणि म्हणून आपली ही कीर्तन रूपीची सेवा आहे ही भगवंतापर्यंत आपल्याला पोचवायची आहे झालेली सेवा ही भगवंतापर्यंत पोचवायची आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे आपण संतांचा आपण गजर करायचा आहे ज्ञानेश्वर माऊली चला वळू गाये बैसू जेऊ एके ठाई बहु केले वन वन पाय पिटी झाला क्षुण खांदे भार पोटी भूक काय खेळायाचे सुख तुका म्हणे वेगे मग हे अवघे बरगे काय खेळायाचे सुख खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख
सर्वांनी ही सेवा शांत चित्ताने ऐकून घेतल्याबद्दल या ठिकाणी सर्वांनी मिळून त्याच पद्धतीत याच्यातून काही माझं चुकलेलं असेल तर ते परत करा. चांगलं असेल त्याचं तुम्ही सेवन करा आणि त्या पद्धतीत वागण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणजेच हा भगवंत जो आहे नटनाटकी आहे. हा फार फार त्याचे नटनाटकी, कारण हा सगुण रूप धारण करून आलेला आहे. हा कसा सगुण रूप धारण करून आलेला आहे. हा मूळचा निर्गुण आहे, हा सगुणात आलेला आहे. परत पुन्हा निर्गुणात जाणार, परत पुन्हा सगुणात येणार, असे ह्याचं हे खेळ चाललेला आहे. कुणाचं? त्या भगवंताचं. कारण मनुष्य देहात एकच भगवंताची प्राप्त करण्यासाठी, ओळख करून देण्यासाठी हा मनुष्य जन्म भगवंताने शेवट निर्माण केला. याच्या पूर्वी इतर योनी निर्माण केलेल्या आहेत, ज्याला अंड स्वदेश आणि उद्भिज अगोदर केलेले आहेत, आणि शेवट मनुष्य प्राणी. कारण त्याला असं वाटलं की आता तरी माझी आठवण ठेवील, परंतु हा आठवण ठेवण्याच्या ऐवजी हा एका सुख मिळण्याच्या डोलात निर्णय जिकडे तिकडे फिरायला लागला आणि त्याच ठिकाणी रमवून राहून त्याच ठिकाणी अडकत चालला. आणि म्हणून याला हा शेवटचा मार्ग म्हणजे संतांनी मार्ग आखून दिला, शेवटचा एके ठिकाणी. कारण अखंड आपल्याला संतांची संगत घडावी. संतांच्या संगतीने काय होईल? संतांच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्याची माझे हित करीती सकळ तेने हा गोपाळ कृपा. कारण संतांच्या संगतीशिवाय आपल्याला भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखात येणार नाही. हा देह कसा आहे? अपवित्र आहे. हा नामाने शुद्ध होतो आणि म्हणून हे नाम सर्वात श्रेष्ठ आहे. त्या सर्व नामस्मरणाचं सर्वांनी काय करायचं? जप करायचा. विठ्ठल जय जय. ज्ञान Lord.
पंढरीचा वारकरी वारीच कोण श्रीहरी संता संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा चंद्रभागे स्नान तुका मागे चिदान पंढरीचा वारकरी वारीच कोण श्रीहरी अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी सकळा हरीच्या दासा फलेची बाधा नोहे कोणे काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी विष्णुदासा भाविकास नामा म्हणे तया सावे कल्याणच्या मुखी निदान पांडुरंग पडण्याची बाधा नोहे कोणे काळी संत मंडळी सुखी मागणे ते क तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतांशी निरवी याची मज दे अनिक काय मागू दे तुका म्हणे आता मज ठेवी पायी संतांशी या संतांशी निरवी याची मज दे अनिक काय मागू ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव कुंडली कमलदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आता या ठिकाणी क्षीरसागरीचे नावडे सुख, क्षीरसागरीचे नावडे सुख. क्षीरपती देव देव आला, क्षीरपती देव देव आला, क्षीरपती देव देव आला, क्षीरपती देव देव आला. गौर कमळ भोग
वाजती श्रीरामची ऐकोनी गोष्टी आवडी देव रे तसे मीठी 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 कवळ कवळ जनार्दन
वाट आहे प्रसादाची वाट आहे प्रसादाची वाट आहे प्रसादाची वाट घ्यावे दोन्ही हातात 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 शेष घेऊनी जाईन शेष घेऊनी जाईन शेष घेऊनी जाईन शेष घेऊनी जाईन तुमचे झालिया भोजन 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 झालो एक सवा झालो एक सवा झालो एक सवा झालो एक सवा तुम्हाळी देवा 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 तुमचे झालिया भोजन 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 तुमचे झालिया पावला प्रसाद आता विठुनी जावे आता विठुनी जावे पावला प्रसाद आता विठुनी जावे आता विठुनी जावे आपला लेख आपला लेख कळवली जाती भावे आपला लेख आपला लेख जाती भावे आता तुम्ही निद्रा करा गोपाळा निद्रा करा गोपाळा आता तुम्ही सुखे निद्रा करा गोपाळा निद्रा करा गोपाळा पुरले मनोरथ पुरले मनोरथ जातो आपल्या घरा पुरले मनोरथ पुरले मनोरथ जातो आपल्या घरा तुम्हाची तुम्ही आम्ही आपुलिया चढा आम्ही आपुलिया चढा तुम्हाची तुम्ही आम्ही आपुलिया चढा आम्ही आपुलिया चढा शुभा शुभ कर्मे शुभा शुभ कर्मे दोष हरावया पीडा शुभा शुभ कर्मे शुभा शुभ कर्मे दोष हरावया पीडा तुकामणे दिले उचिताचे भोजन उचिताचे भोजन तुकामणे दिले उचिताचे भोजन
आपल्या भिन्न नाही निवडिले नाही निवडिले आपल्या भिन्न आता स्वामी निद्रा करा गोपाळा निद्रा करा गोपाळा आता स्वामी तुझे निद्रा करा गोपाळा निद्रा करा गोपाळा पुरले मनोरथ पुरले मनोरथ जातो आपल्या पुरले मनोरथ पुरले मनोरथ जातो आपल्या सारा विठ्ठल 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 कुंडली कवरदे आदि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज हरिहरा हरिहरा महादेव सदा सर्वदा